हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स. मी आहे GM सर आणि तुम्ही पाहताय आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल ढवारेज फिजिक्स ऑनलाईन क्लासेस. बेटा गेल्या 2 लेक्चर्स मध्ये आपण डिफरंट फिजिकल क्वांटिटीचे SI युनिट कसे फाइंड करायचे ते स्टडी करत आहे. आणि बेटा आता तुला एक आयडिया लक्षात आलेली की कोणत्याही गिवन फिजिकल क्वांटिटीचं ज्यावेळेस तुला SI युनिट फाइंड करायचंय दॅट टाइम आपण काय करतो, त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला राईट करतो. त्या फॉर्म्युल्यामध्ये आपण चेक करतो की सर्व क्वांटिटीज फंडामेंटल आहेत का. जर त्या नसतील तर त्यांना आपण स्प्लिट करतो. बेटा कधीपर्यंत स्प्लिट करायचंय, जोपर्यंत त्या फॉर्म्युल्यामध्ये सर्वच्या सर्व क्वांटिटीज कशा मिळत नाहीत, फंडामेंटल मिळत नाहीत, तोपर्यंत आपली स्प्लिटिंग चालूच राहील बेटा. ठीक आहे. मग आता गेल्या 2 लेक्चर मध्ये अनेक क्वांटिटीचे युनिट आपण फाइंड केले. आता पुन्हा एकदा आजचं एक लेक्चर बेटा आपल्याला आणखीन काही फिजिकल क्वांटिटीज काढायच्या, ज्यांचे की फिजिकल क्वांटिटीज घ्यायच्या आणि त्यांचे SI युनिट फाइंड करायचे, जेणेकरून तुला पुढं डायमेन्शन्स काढत असताना कोणताही फॉर्म्युला नवीन येणार नाही बेटा, तुझ्या तो माहितीतला असेल. ठीक आहे. मग बेटा तुला जर हे डायमेन्शन्स कसे काढायचे, हे युनिट कसे फाइंड करायचे हे जर तुला आठवत नसेल तर पुन्हा तेच वर YouTube वरती जा बेटा, टाइप कर ढवारेज फिजिक्स युनिट अँड मेजरमेंट लेक्चर नंबर 5 आणि 6 हे दोन्ही लेक्चर पहा बेटा आणि मग आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर चला मग आता वेळ न घालवता आपण आणखीन काही नवीन फिजिकल क्वांटिटीज घेऊ आणि त्यांचे युनिट फाइंड करायचा प्रयत्न करू. बेटा आपल्याला आज जी फर्स्ट क्वांटिटी स्टडी करायची, तुला आठवत असेल आपण स्ट्रेस घेतली होती. स्ट्रेसचे आपण युनिट तयार केलं होतं. आता स्ट्रेस सारखीच आणखीन एक क्वांटिटी आपल्याला घ्यायची, ज्याला आपण काय म्हणणार आहे बेटा, स्ट्रेन म्हणणार आहे. लक्षात असू दे. मग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय असतो बेटा, आता तुला लक्षात ठेवायचंय. हे चेंज इन लेंथ किंवा तू चेंज इन व्हॉल्यूम काही पण लिहू शकतोस. चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. बघ बेटा एकदा तुला हा फॉर्म्युला मिळाला की युनिट फाइंड करण्यासाठी तुला मोकळा भाग आहे. फक्त आपलं अडतं कुठं बेटा, फॉर्म्युल्यामध्ये. या सर्व फॉर्म्युलेची एकदा लिस्ट तयार करा आणि पुन्हा काम करून करून ही लिस्ट तुम्हाला पाठवून जाणार आहे. ठीक आहे. तर बघा आता काय म्हणते हे, स्ट्रेन इज गिवन बाय चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. यालाच असं सुद्धा लिहितात चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, किंवा यालाच असं लिहितात चेंज इन डायमेन्शन्स अपॉन ओरिजिनल डायमेन्शन्स. ते काहीही असू दे बेटा, काय सांगते, स्ट्रेन इज अ रेशिओ ऑफ, कुणाचा रेशिओ आहे, लेंथ अपॉन लेंथ. कसली का असना, लेंथ डिवायडेड बाय लेंथ कॅन्सल झाले बेटा. चेंज इन लेंथ म्हणजे कसली तरी लेंथच असणार आहे आणि ओरिजिनल लेंथ इज अगेन द लेंथ. सो स्ट्रेन इज अ रेशिओ ऑफ टू सेम क्वांटिटीज. हियर दिस लेंथ गेट कॅन्सल आणि काय झालं मग बेटा, या स्ट्रेनला काय म्हणू शकतो आपण, नो युनिट. मग तुझ्या लक्षात आलं बेटा, ज्या वेळेस तुला स्ट्रेनचे युनिट विचारते दॅट टाइम तुला काय रिमेंबर करायचंय, तर असं लक्षात ठेवायचंय, दिस फिजिकल क्वांटिटी स्ट्रेन इज अ रेशिओ ऑफ टू सेम फिजिकल क्वांटिटीज अँड हेन्स इट हॅज नो युनिट. आणि बेटा याला पुन्हा डायमेन्शन सुद्धा येणार नाही. लक्षात असू दे, नोट करून ठेव हा पॉइंट. स्ट्रेन इज अ रेशिओ ऑफ टू सेम क्वांटिटी, सो इट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन्स. ओके, आलं तुझ्या लक्षात. चल बेटा आता पुढच्या क्वांटिटी कडे जाऊ आपण. बघ आता नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी काय येईल आपल्याला. नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी इज अ यंग्स मॉड्युलस असेल बेटा, किंवा मी त्याला तुला असं म्हणतो अगोदर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. आता मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय असतो बेटा, हा असतो याचा रेशिओ. कुणाचा, आपण पूर्वी पाहिलेली स्ट्रेस आणि आज पाहिलेली स्ट्रेन. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी काय म्हटलं की विदिन सेकंड तुझ्याकडनं आन्सर जायला पाहिजे. काय जायला पाहिजे, दिस मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज द स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. किंवा याला आपण असं पण रीड करू शकतो बेटा, इट इज द रेशिओ ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन. ओके, सो द रेशिओ ऑफ स्ट्रेस टू द स्ट्रेन इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. बेटा हेच आर्टिकल, या मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीच्या आणखीन 3 टाइप्स आहेत. म्हणून त्या कुणाचे जरी तुला काढायला लावलं तरी प्रत्येकाचं युनिट आणि डायमेन्शन सेम असते. मी फक्त तुझी सध्या प्रॅक्टिस घेते बेटा, का पुढे आपल्याला ज्यावेळेस डायमेन्शन्स काढायचे दॅट टाइम तुझी अडचण होऊ नये की कोणत्या फिजिकल क्वांटिटीचा काय फॉर्म्युला असतो. मग आता लक्षात ठेव बेटा, हे काढत असताना मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हे तुला 3 नावाने विचारू शकते. कोणते कोणते लक्षात असू दे. तुला असं म्हणते यंग्स मॉड्युलस, असं म्हटले तरी बी याच युनिट असते, हाच फॉर्म्युला असते. पुन्हा तुला आणखीन असं म्हणतील बेटा काय, बल्क मॉड्युलस. आणखीन तुला असं म्हणतील बेटा काय, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी.
हे वेगळ्या वेगळ्या नावानं तुम्हाला एकच आर्टिकल विचारतात. मग आपल्याला कन्फ्युज व्हायचं का बेटा? बिलकुल व्हायचं नाही. कोणत्याही नावाने येऊ द्या, फक्त लक्षात ठेवायचं काय, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस अँड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी आर डिफरंट टाइप्स ऑफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. या मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे ह्या टाइप्स आहेत बेटा. तू म्हणशील सर हे मला आता का शिकवायला, मी शिकवत नाहीये बेटा. तुला काय होईल, वर्गात आपण हे घेतो आणि एक्झाम मध्ये एमसीक्यू मध्ये मात्र तुला याचं युनिट काढायला लावतात. मग तू म्हणतो की हे आता आपल्याला झालं नाही, हे मला माहिती नाही, तर अशी वेळ तुझ्यावरती नाही आली पाहिजे. याच्यासाठी लक्षात ठेव, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचे ह्या 3 टाइप्स असतात बेटा. ओके, मग ह्या 3 टाइप्स तुला कळाल्या. याचं 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 आणि याचं युनिट आणि डायमेन्शन सेम असतात बेटा. कधी कधी सरळ एमसीक्यू असा विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज डू नॉट हॅव सेम डायमेन्शन्स. कुणाचे डायमेन्शन आणि युनिट सारखं नाही सांगा म्हणते, तर हे असे ऑप्शन मध्ये सांगतात. मग तुझ्या लक्षात यावं, हे तिघ आणि हे म्हणजे एकच आहे, ते काय वेगळं वेगळं नाही, लक्षात असू दे. ठीक आहे, मग चला आता तू नोट करून ठेवलंस की हे तिघ जण म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटीचं आहे. ठीक आहे, बघूयात आपण आता ह्याचं युनिट काय येतं बेटा. ते काय येतं, तर आता या फॉर्म्युल्याला आपण पुढे नेऊ आणि युनिट फाइंड करू बेटा. आठवा आता स्ट्रेस काय होता बेटा, आताच बघितलं. स्ट्रेनला तर युनिट असते का? नाही. मग याला युनिट नाही म्हणून याला सोडून दिलंच तरी चालतं. युनिट आणि डायमेन्शन्स काढत असताना स्ट्रेनचा विचार करायचा नाही. वाय का करायचा नाही बेटा? बिकॉज स्ट्रेन इज अ रेशिओ ऑफ 2 सेम क्वांटिटीज. 2 सेम क्वांटिटीचा रेशिओ बेटा तो, म्हणून त्याचा विचार करायचा नाही. ठीक आहे, चल बेटा तुला स्ट्रेस कळालेलं आहे. तुला स्ट्रेस काय असते, तर त्या दिवशीचा आपला फॉर्म्युला असा झालाय, फोर्स अपॉन एरिया. आणि स्ट्रेन काय असतो बेटा, आताच्या सारखाच कोणता फॉर्म होता, चेंज इन लेंथ. इट इज द चेंज इन लेंथ अपॉन काय असतंय, ओरिजिनल लेंथ. मग बेटा हे दोन्ही कसले का असना, आता पहिल्यासारखं लेंथ लेंथ गेट कॅन्सल. मग आपल्याकडे शिल्लक फक्त काय राहिलं, ते हे राहिलं फोर्स अपॉन एरिया. चल बेटा आता युनिट फाइंड करायला तुला आयडिया पाठ झाली. काय आयडिया असते, एकदा हा फॉर्म्युला आपल्याला असा मिळाला की आपण याचे स्प्लिटिंग करतो. तुला काय चेक करायचंय बेटा, हे गिवन क्वांटिटी फंडामेंटल आहे का नाही ते चेक करायचंय. मग फोर्स इज फंडामेंटल आहे का? नाहीये. कसं लिहिता येतं बेटा, इट कॅन बी रिटन ऍज मास इनटू ऍक्सलरेशन. करेक्ट आहे. आणि एरियाला बेटा आपण असं लिहू शकतो, लेंथ इनटू ब्रेड्थ. म्हणजे काय झाला, लेंथचा स्क्वेअर. इथून पुढे बेटा युनिट अँड डायमेन्शन्स फाइंड करत असताना तुला पक्क लक्षात ठेवायचंय काय, ज्या वेळेस एरियाची वेळ येईल, एरिया विचारतील बेटा, दॅट टाइम तू विचार करायचा इट इज द प्रोडक्ट ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ. कोणत्या तरी 2 बाजूचा गुणाकार आहे, त्याच्यात 2 लेंथ येतात, म्हणून एरिया कॅन बी रिटन ऍज लेंथचा स्क्वेअर. ओके, चल बेटा मास फंडामेंटल आहे, आपण त्याला स्प्लिट नाही करणार. लेंथ सुद्धा फंडामेंटल आहे, आपण त्याला पण स्प्लिट नाही करणार. आणि तुला माहिती आहे आता हे ऍक्सलरेशन कसं लिहिता येतं. आठव, आपण गेल्या 2 लेक्चर मध्ये हे काम करत आहेत बेटा. दिस ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ऍज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. ओके, करेक्ट ओळखलंस एकदम. नसेल तर कालचं परवाचं लेक्चर आठव बेटा, त्याच्यात जा आधी ते पहा आणि पुन्हा या लेक्चर कडे ये. ओके, ऍक्सलरेशन कॅन बी रिटन ऍज इट इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर असं लिहिता येतं. आता या इक्वेशन मध्ये बेटा तुला लक्षात येईल लेंथ आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही काय येतात, लेंथ आहेत. सो इथलं एक डिस्प्लेसमेंट आणि इथली एक लेंथ गेट कॅन्सल. फायनली काय काय शिल्लक राहिलं, मी इथं कलेक्ट करतो, मास डिवायडेड बाय लेंथ इनटू टाइम स्क्वेअर. एवढ्या आता बेटा ह्या सगळ्याच्या सगळ्या ऑल दीज क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटी. तू म्हणशील कळना सर कसं फंडामेंटल. आठव, फंडामेंटल क्वांटिटीज किती होत्या, 7 होत्या. कशा लक्षात ठेवल्या बेटा, LMT लेटा. हे आपली कवितेची वळ पाठ करून ठेव. कसं लक्षात ठेवलं बेटा, LMT लेटा. L म्हणजे लेंथ, M मीन्स मास, T मीन्स टाइम. पुन्हा L मीन्स काय, हा वर्ड तू पाठ करून ठेवलास बेटा. 7 फंडामेंटल क्वांटिटी लक्षात ठेवायला. L मीन्स व्हॉट, L मीन्स लेंथ, mass, time. This L means luminous intensity, E for electric current, T for temperature and E for amount of substance. Beta, all these quantities are fundamental quantities because these quantities are belongs to this word LMT later. आपण सुरुवातीला SI सिस्टीम मध्ये ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज स्टडी केल्या बेटा, त्याच्यामध्ये येतात ह्या सर्वच्या सर्व क्वांटिटीज. मग एकदा का याच्यामध्ये सापडल्या की पुन्हा नो मोर स्प्लिटिंग, पुन्हा त्याला स्प्लिट करायचं नाही. मग इथं बनव बेटा युनिट. चल
काय युनिट बनवशील? युनिट ऑफ मास इज पाठ आहे तुला काय असतं? केजी. बघ बेटा युनिट ऑफ लेंथ इज मीटर आणि युनिट ऑफ टाइम इज सेकंद स्क्वेअर. हे झालं युनिट बेटा. कशाचं युनिट काढणं आपण? मॉड्युलस ऑफ व्हेलॉसिटी. म्हणून मी म्हणतो तो पॉइंट नोट कर बेटा. आता तू काय नोट करायचंय? मॉड्युलस ऑफ व्हेलॉसिटी, यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस हा वर्ड सापडला बेटा, त्या प्रत्येकाचे युनिट तुला दरवेळेस हेच येणार आहे, कारण हे सगळे एकच आहेत, लक्षात घ्यायचे. मॉड्युलस ऑफ व्हेलॉसिटीच्या ह्या टाइप्स आहेत बेटा. ही फिजिक्स मधली टेक्निक आहे. एक क्वांटिटी शिकायची आणि चार चार दुसऱ्या क्वांटिटीज आपण मनानं लक्षात ठेवायच्या बेटा, पाठ नाही करायच्या, फक्त आपण रिमेंबर करायचं की याची ही टाइप आहे. ओके, चला आता पुढच्या क्वांटिटीकडे जाऊ बेटा. मग आता तुला कळालं हे यंग्स मॉड्युलस काय असतो, बल्क मॉड्युलस काय असते, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय असते, ह्या सगळ्या मॉड्युलस ऑफ व्हेलॉसिटीच्या टाइप्स होत्या बेटा. मी आता तुला नेक्स्ट क्वांटिटी देतोय. काय क्वांटिटी देलोय? आता ही एक आयडियल केस आहे बेटा. काय? कधीही तुला अनेक क्वांटिटी अशा या नावाने विचारतात बेटा. काय वाचशील याला? वाच बेटा. काय असते हे? ग्रेडियंट. तुला कुणाचाही ग्रेडियंट काढायला होता. तू म्हणशील कुणाचा म्हणजे काय सर? माणसाचा ग्रेडियंट असतो का? तसं नाही बेटा. कोणत्या तरी फिजिकल क्वांटिटीचा ग्रेडियंट काढायला होता. फॉर एक्झाम्पल तुला म्हटले फाइंड द वेलॉसिटी ग्रेडियंट, तुला म्हणतील फाइंड द प्रेशर ग्रेडियंट, फाइंड द एनर्जी ग्रेडियंट, तुला फाइंड द पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतील, फाइंड द टेम्परेचर ग्रेडियंट म्हणतील. म्हणून तुला आता एक नवीन आयडिया सेव्ह करून ठेवायची. ज्या ज्या वेळेस तुला एनी फिजिकल क्वांटिटीचा ग्रेडियंट काढायचा असेल, ग्रेडियंट फाइंड करायचं असेल बेटा, की दॅट टाइम काय करायचं? ते ज्याचा ग्रेडियंट काढा म्हणतील ती क्वांटिटी वर घ्यायची आणि त्याला फक्त डिस्टन्स न डिवाइड करायचं बेटा. गिवन क्वांटिटी डिवाइडेड बाय डिस्टन्स, तो झाला त्याचा ग्रेडियंट. म्हणून ग्रेडियंट फाइंड करत असताना एवढ्या चॅप्टर पुरती ही आयडिया लक्षात ठेव बेटा. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचा ग्रेडियंट काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुला म्हटले वेलॉसिटी ग्रेडियंट काढ बेटा, जास्त विचार करायचा नाही. काय घेशील तू? वेलॉसिटी डिवाइडेड बाय डिस्टन्स असं घ्यायचंय. काय घ्यायचंय? वेलॉसिटी डिवाइडेड बाय डिस्टन्स. तुला प्रेशर ग्रेडियंट काढ म्हटले, प्रेशर डिवाइडेड बाय डिस्टन्स. तुला एनर्जी ग्रेडियंट काढ म्हटले, एनर्जी डिवाइडेड बाय डिस्टन्स. असं टेम्परेचर ग्रेडियंट काढ म्हटले, टेम्परेचर डिवाइडेड बाय डिस्टन्स. उद्या तुला पोटेन्शियल ग्रेडियंट काढ म्हणतील, पोटेन्शियल डिवाइडेड बाय डिस्टन्स. चल बेटा आता आपण 2-3 ग्रेडियंट काढून घेऊया. ठीक आहे, तुला ग्रेडियंट म्हणजे काय ते कळाले. तर चल पहिल्यांदा आपल्याला काढायचंय वेलॉसिटी ग्रेडियंट बेटा. मी या वेलॉसिटी ग्रेडियंटचं युनिट बनवायचा प्रयत्न करतो. काय काढायचं आहे? वेलॉसिटी ग्रेडियंट. वेलॉसिटी ग्रेडियंट इज गिवन बाय v divided by x. X means what? X indicates the distance. Velocity per unit distance. त्याला velocity gradient म्हणायचं बेटा. आता तुला माहिती आहे, आता चेक कर फंडामेंटल. वेलॉसिटी फंडामेंटल आहे का? नाही. कसं ओळखलंस बेटा? LMT लेटामध्ये येते का ती? नाही येत, म्हणून फंडामेंटल नाही. तर वेलॉसिटीला कसं स्प्लिट करतो बेटा तू? डिस्टन्स अपॉन टाइम. करेक्ट. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो 1 अपॉन x means what? It is the distance. इंटू बघ बेटा या वेलॉसिटीला कसं लिहिता येईल? वेलॉसिटी इज नॉट फंडामेंटल, सो हाऊ इट कॅन बी स्प्लिटेड. कसं स्प्लिट करता येईल त्याला? तर त्याला असं स्प्लिट करता येईल, वेलॉसिटी मीन्स डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. एकदा बेटा आपण याला स्प्लिट केलं, आपल्याला कळालं. नाउ ऑल दीज क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. कशा ओळखल्या? डिस्टन्स म्हणजे लेंथ, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि टाइम फंडामेंटल आहे. मग बेटा हे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स गेट कॅन्सल. हे झालं 1 अपॉन टाइम झालं. मग बनव बेटा आता युनिट तू तयार करू शकतोस याचं. 1 अपॉन युनिट ऑफ टाइम इज द सेकंद. याला काय वाचायचं बेटा? पर सेकंद. याला असं सुद्धा लिहितात बेटा, इकडे काय नाही म्हणजे 1 असतो, याला पर सेकंद असं वाचायचं. ठीक आहे, मग ही झाली वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, चल बेटा आता दुसरा ग्रेडियंट काढू आपण. कोणता ग्रेडियंट काढू आपण? प्रेशर ग्रेडियंट काढू बेटा. प्रेशर ग्रेडियंट. चल प्रयत्न कर बेटा, पुढे पळायचा प्रयत्न कर. काय असेल हे? प्रेशर अपॉन डिस्टन्स असेल. इथं सांगितल्याप्रमाणे मी थोडं मुद्दा म्हणून लेट करायलोय, तुला पुढे सोडवायचंय, कारण तू वही आणि पेन घेऊन बसले आहेस बेटा. फिजिक्सच्या लेक्चरला बिना वही आणि पेनचं बसायचं नाही.
आपलं लेक्चर चालू असताना मी हे असं दिलं बेटा, व्हिडिओ तिथं थांबवायचा, स्वतः पुढे काढायचं आणि पुन्हा मी कसं काढलंय ते पाहायचं, चेक करायचं की तुझं बरोबर आहे का ते. ओके, चल बेटा, प्रेशर ग्रेडियंट काढायला असतं. काय असतंय? प्रेशरचा फॉर्म्युला असतो. बघ बेटा, हे x फंडामेंटल आहे म्हणून x ला मी 1 लेंथ लिहितो. बट दिस प्रेशर इज नॉट फंडामेंटल. एलएमटी लेटामध्ये आहे का बेटा? नाही, म्हणून प्रेशर इज नॉट फंडामेंटल. मग त्याला कसं स्प्लिट करायचं? हाऊ इट कॅन बी स्प्लिटेड? फोर्सचा फॉर्म्युला आठव बेटा, कालच्या लेक्चर मध्ये झालाय आपल्याला. फोर्स मीन्स व्हॉट? इट इज द pressure means what? It is the force upon area. So this pressure can be written as force upon area. असं आलं बेटा. ठीक आहे, हे कुणाला स्प्लिट केलंस बेटा तू? प्रेशरला. प्रेशर कॅन बी रिटन ऍज फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे, चल आता पुढे जायचं बेटा थोडस. कोण परत विचार कर, काय काय झाले हे? 1 अपॉन दिस लेंथ. लेंथ इज फंडामेंटल बट फोर्स इज नॉट फंडामेंटल. कसं लिहायचं बेटा? फोर्सला कसं स्प्लिट करायचं? Force is a mass into acceleration. So this force can be written as mass into acceleration divided by. पुन्हा बेटा, एरिया फंडामेंटल आहे का? नो, इट इज नॉट फंडामेंटल क्वांटिटी. कशी लिहिता येते? मग असे सांगितलं मी, एरिया म्हणजे काय? लेंथचा स्क्वेअर असतो बेटा. करेक्ट. सो एरिया मीन्स व्हॉट? इट इज द स्क्वेअर ऑफ लेंथ असं असतो बेटा. ठीक आहे, चल, मास फंडामेंटल आहे, लेंथ फंडामेंटल आहे. इथं सुद्धा लेंथ स्क्वेअर तर आपल्याला असं लिहिता येईल, हे मास, इथल्या 2 लेंथ आणि हे एक बेटा काय यायला पाहिजे? लेंथचा क्यूब इनटू. आठवा आता बेटा, एक्सेलरेशन इज नॉट फंडामेंटल. कसं स्प्लिट करायचं? पाठ ठेवलंय आपण. कसं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. खूप वेळा काम केलं बेटा, आता तुला माहिती यायला पाहिजे एक्सेलरेशन कसं लिहायचं. कसं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. सो दिस एक्सेलरेशन कॅन बी रिटन ऍज इट इज द डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर. पुन्हा बघ बेटा, आता सर्व फंडामेंटल झाल्या. इथला डिस्प्लेसमेंट आणि इथले आहे 3 कॅन्सल होतील, इथं 2 राहतील. फायनली काय राहिलं बेटा? मास डिवायडेड बाय लेंथच्या क्यूबच्या ऐवजी काय राहिलं बेटा? स्क्वेअर इनटू काय राहिले? टाइम स्क्वेअर. चल, बनव आता याचं युनिट. कसं तयार करशील? युनिट ऑफ मास इज केजी, युनिट ऑफ लेंथ इज मीटर स्क्वेअर, युनिट ऑफ टाइम इज सेकंड स्क्वेअर. सो इट इज द एसआय युनिट ऑफ. कुणाचं झालं बेटा? प्रेशरचं झालं. ठीक आहे, इथून तयार केलंस बेटा तर तुला कसं युनिट मिळालं? ओके, फोर्स असते न्यूटन आणि याच्यानुसार सुद्धा न्यूटन पर मीटर क्यूब असं सुद्धा तुला त्याचं युनिट लिहिता येऊ शकतं. पण हे बनवायचे आपल्याला फंडामेंटल फॉर्म मध्ये. ठीक आहे, चल बेटा, आता पुढच्या क्वांटिटीकडे जाऊ. मी तुझ्यासाठी काम दिलं, आता तू हे काम करायचं. काय? एनर्जी ग्रेडियंट. बेटा तुला आता याचं युनिट काढायचं आहे. एनर्जी ग्रेडियंट म्हटलं की तू पटकन काय करायला बेटा? एनर्जी डिवायडेड बाय डिस्टन्स हा फॉर्म्युला घेशील. आता तू म्हणशील एनर्जीचा काय फॉर्म्युला असतो? एनर्जी म्हणजेच काय बेटा? वर्क डन असतंय. एनर्जी म्हणजेच वर्कचा फॉर्म्युला घ्यायचा. मग एनर्जी म्हणजे याला मी असं पण लिहू शकतो, इट इज द वर्क अपॉन डिस्टन्स. आठव बेटा, वर्कचा फॉर्म्युला काय असतो? कालच पाहिला आपण परवाच्या लेक्चर मध्ये. वर्क मीन्स काय? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट असं असतंय. वर्क डन मीन्स काय? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट आणि डिवायडेड बाय काय झालं? डिस्टन्स. बघ बेटा, याच्याकडे पाहिलंस तर तुला कळालंय डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स गेट कॅन्सल. शक्यतो आपण फॉर्म्युला छोटा बनवायचा प्रयत्न करायचा. जेवढा फॉर्म्युला छोटा होईल बेटा तेवढी तुला भीती वाटणार नाही. मग आता हे तर माहिती तुला फोर्सला कसं लिहिता येतं? मास इनटू एक्सेलरेशन. सो इट इज इक्वल टू मास विल बी ऍज इट इज, वेलोसिटी कॅन बी रिटन ऍज कशी असते बेटा? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर असं असतं एक्सेलरेशन. ओके, आता या सर्वच्या सर्व क्वांटिटीज फंडामेंटल झाल्या. आता पुढे स्प्लिटिंग शक्य आहे का? नाही शक्य. मग बनव बेटा याचं युनिट. मासचं काय असेल? केजी, डिस्प्लेसमेंटचा असेल मीटर आणि टाइमचा असेल सेकंड स्क्वेअर. हे झालं एसआय युनिट. कुणाचं बेटा? एनर्जी ग्रेडियंटचं. म्हणून खाली इथं असं लिहायचं. दरवेळेस लिहा बेटा आपण एसआय युनिट ऑफ कुणाचं? एनर्जी ग्रेडियंट. एसआय युनिट ऑफ एनर्जी ग्रेडियंट इज एवढं असायला पाहिजे. प्रत्येक क्वांटिटीच्या खाली हे लिहा बेटा. हे रोज आपण जे शिकवायला ते तुमचं असाइनमेंट असणार आहे. तुम्हाला रोजच्या रोज हे सगळे युनिट काढायचे बेटा. ठीक आहे, मग चला आपण काय काढले? आपण आता 3 ग्रेडियंट फाइंड केले बेटा. तुला आता ग्रेडियंटची आयडिया कळाली. ग्रेडियंट म्हटलं की गिवन क्वांटिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. गिवन क्वांटिटीला डिस्टन्स न डिवाइड करायचं, हा झाला ग्रेडियंटचा फॉर्म्युला. ओके, चल आता पुढची क्वांटिटी घेशील बेटा.
आता आपण थोडस बेटा इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम मध्ये जाऊ आपण. इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम मध्ये अनेक क्वांटिटीज आहेत ज्यांचे आपल्याला युनिट आणि डायमेन्शन्स पुढे जाऊन काढायचे आहेत. सध्या फक्त युनिट फाइंड करायला. पहिली क्वांटिटी घेशील बेटा तू, काय असते? चार्ज. चार्ज इज डिनोटेड बाय क्यू. ही इलेक्ट्रिसिटी मधली फंडामेंटल क्वांटिटी, सॉरी फंडामेंटल म्हणता येणार नाही पण अत्यंत महत्वाची क्वांटिटी. फंडामेंटल कोणती असते? करंट असते. मग बेटा चार्जचं युनिट कसं बनवायचंय? तू म्हणशील सर मला माहिती, शाळेत आम्ही शिकला चार्जचं युनिट असतो कुलोम्ब. बेटा ते पण ठीक आहे, पण आपण फंडामेंटल फॉर्म मध्ये काढायला लागलात, लक्षात ठेव. मग आता फंडामेंटल युनिटच्या फॉर्म मध्ये काढायचंय तर तुला याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे, म्हणून नोट कर बेटा. या चार्जचा फॉर्म्युला असतो करंट इंटू टाइम, असा फॉर्म्युला असतो. चल युनिट बनवताना बघ तुझं किती काम सोपं आहे बेटा. करंट फंडामेंटल आहे का? आहे. कसं ओळखलं? एलएमटी लेटा. लेटा मधला ई फॉर काय? इलेक्ट्रिक करंट. सो दिस इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल आहे. टाइम इज फंडामेंटल क्वांटिटी. याचा अर्थ आपल्याला याच्यात स्प्लिटिंगची गरज नाही. नुसता फॉर्म्युला आठवा, युनिट तयार बेटा. काय युनिट तयार केलंस मग? करंटचं असतंय एम्पियर आणि टाइमचं असतंय सेकंद. एम्पियर इंटू सेकंद असतं आणि यालाच तू शाळेमध्ये बेटा कुलोम्ब असं म्हणत होतास, जो की कॅपिटल सी ने इंडिकेट करायचा. आता बेटा याच्यावर अनेक डिपेंड क्वांटिटीज आहेत खाली, म्हणून मी मुद्दामून इथं पहिली क्वांटिटी लिहून ठेवतो तुझ्यासाठी. कोणती? चार्ज. क्यू इज इक्वल टू काय असतंय? आय. आय मीन्स व्हॉट? करंट. करंट इंटू टाइम. करंट आय ने इंडिकेट करायचा, टाइम टी ने इंडिकेट करायचा. ठीक आहे. चला आता याच्यावर डिपेंड असलेली पुढची क्वांटिटी काढायची बेटा तुला. पुढची क्वांटिटी कोणती काढायची आता ते लक्षात ठेव. चार्ज काढल्याच्या नंतर बेटा तुला असं काढायचंय इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असतं बेटा? इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आपण ई ने इंडिकेट करतो, लक्षात असू दे. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी काय असते? हा सुद्धा एक रेशो आहे, ज्याला शाळा तू भागाकार म्हणायचं बेटा. कुणाचा रेशो आहे? हा रेशो याचा असतो बेटा. कुणाचा? फोर्स अपॉन चार्ज. हा फॉर्म्युला आता तुला पाठ ठेवायचा आहे. फिजिक्स वाले याला असं म्हणतात फोर्स पर युनिट चार्ज. याला आपण इंटेन्सिटी असं सुद्धा म्हणतो. ओके. चल बेटा आता काय करायचंय तुला? याला आपण सिम्प्लिफाय करायचं. तुला माहिती फोर्सला कसं लिहिता येतंय? तर इट कॅन बी रिटन ॲज मास इंटू ऍक्सलरेशन डिवायडेड बाय चार्ज. आठव बेटा इथंच आहे चार्जचा फॉर्म्युला. काय असतंय? करंट इंटू टाइम. सो चार्ज कॅन बी रिटन ॲज इट इज द करंट मल्टिप्लाइड बाय टाइम असेल. ओके. चल पुढे बघा आता. करंट फंडामेंटल, टाइम फंडामेंटल, मास फंडामेंटल, बट दिस acceleration is not fundamental. So acceleration can be written as, कसं लिहिता येईल बेटा? तुला पाठ झालाय आता. acceleration means what? It is the displacement upon time square. मग मी हे सगळं लिहितो बेटा. काय झालंय? मास डिवायडेड बाय दिस करंट इंटू काय आलंय हे? टाइम इंटू acceleration can be written as, कसं लिहिता आलं? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम स्क्वेअर. असं लिहिलं बेटा आपण. कुणाला? या ऍक्सलरेशनला. आता चेक करशील सर्व क्वांटिटीज फंडामेंटल आहेत, म्हणून मी ह्या एकदा एकत्रित करतो. मास इंटू वर काय आलं बेटा? डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय काय? करंट आणि मल्टिप्लाइड बाय टाइम. किती वेळा झाला बेटा? इथं स्क्वेअर आणि इथं एक, म्हणजे काय झाला? क्यूब झाला त्याचा. एकदा का आपल्याला सर्व क्वांटिटीज फंडामेंटल मिळाल्या बेटा की त्याला आपण काय म्हणू शकतो? युनिट बनवायला रिकामे झालो. काय युनिट झालं मग? मासचा असतं बेटा केजी, डिस्प्लेसमेंटचं मीटर आहे, करंटचं एम्पियर आहे आणि टाइमचं काय? सेकंड क्यूब. त्याला सेकंड क्यूब असं लिहू शकतो आपण. ठीक आहे. हे झालं एसआय युनिट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. पण या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं घेताना आपण युनिट त्याचं दुसरं एक असं घेतो वोल्ट पर मीटर, असं सुद्धा युनिट त्याचं घेता येते. पण सध्याला लक्षात घ्या याचं युनिट हे. ठीक आहे. चल बेटा आता पुढची क्वांटिटी मी आधी इथं नोट करतो. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड काय होती? हे फोर्स अपॉन काय फॉर्म्युला काढला बेटा? चार्ज. कारण होऊ शकते याची पुन्हा एकदा गरज पडेल आपल्याला, म्हणून एकमेकावर डिपेंड असलेली ही सर्व लिस्ट मी बाजूला करून ठेवायला. बेटा मी इकडे लिस्ट का बनवायले? कारण तुम्हाला सुद्धा हे फॉर्म्युले नोट करायचे, नाही तर भविष्यात पुन्हा पुन्हा एकच अडचण येईल तुम्हाला. काय सर आम्हाला फॉर्म्युला माहित नाही, आम्ही युनिट आणि डायमेन्शन्स काढू शकत नाही. तर डायरेक्ट जाऊ नका बेटा. तुम्हाला आधी फॉर्म्युले पाठ करायचे आणि मग त्याच्याकडे जायचे. ओके. चला पुढची क्वांटिटी घ्यायची बेटा ह्याच्यात इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता लक्षात ठेवशील हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणतात याला, शॉर्ट मध्ये असं लिहितात. इलेक्ट्रिक पोटेन्शियलला कोणी कोणी पोटेन्शियल डिफरन्स असं सुद्धा म्हणू शकतं बेटा.
हे कशा डिनोट करायचं, कॅपिटल व्ही न. आणि याचा फॉर्म्युला काय असतो बेटा, तर या कॅपिटल व्ही चा फॉर्म्युला असा असतो काय, जसं हे असते फोर्स अपॉन चार्ज, तर पोटेन्शियल असतं बेटा वर्क अपॉन चार्ज. नीट लक्षात ठेव काय असते हे, इट इज गिवन बाय वर्क डिवायडेड बाय चार्ज. चल बेटा मी याला पुन्हा स्प्लिट करतो. वर्क फंडामेंटल आहे का, नाहीये. कसं लिहिता येईल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क कॅन बी रिटन ॲज इट इज द फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चार्ज. म्हणजे काय बेटा, करंट इंटू टाइम. बघ कुठे ही चार्जची डेफिनेशन इथे लिहून ठेवली मी, करंट इंटू टाइम. ओके चल आणखीन परत, फोर्स मीन्स काय, मास इंटू ऍक्सलरेशन. बेटा हे डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे, त्याला स्प्लिट नाही करायचं. करंट फंडामेंटल आहे, त्याला पण स्प्लिट नाही करायचं. टाइम इज अगेन फंडामेंटल, त्याला पण स्प्लिट नाही करायचं. आता तू हे इक्वेशन व्यवस्थित ऑब्झर्व कर. दिस ऍक्सलरेशन इज नॉट फंडामेंटल. बाकी 1 2 3 4 ऑल दिस क्वांटिटीज आर फंडामेंटल. त्याला साइडला सारो बेटा. कसं लिहिता येईल, दिस मास इंटू हे डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय करंट इंटू टाइम. आणि बेटा या ऍक्सलरेशनला तुला पाठ झालंय आता. ऍक्सलरेशन कसं असतंय, करेक्ट ओळखलंस. काय ओळखलं बेटा, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. सो ह्या ऍक्सलरेशनला असं लिहून टाक, इट इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि याचा स्क्वेअर असेल. ओके चल बेटा बघ आता सगळे एकत्रित कर. काय काय आलं इथं, हे मास झालं, वर डिस्प्लेसमेंट दोनदा आलं बेटा, म्हणून या डिस्प्लेसमेंटचा मी स्क्वेअर करतो. होल डिवायडेड बाय दिस करंट इंटू आता टाइम एकदा आणि इथं दोनदा, म्हणजे बेटा काय झाला, टाइमचा क्यूब झाला. ठीक आहे. आता या सगळ्या क्वांटिटीज फंडामेंटल झाल्या, तर मी याचं युनिट बनवतो बेटा. मासचं काय असेल, केजी. डिस्प्लेसमेंटचं मीटर स्क्वेअर. काय मीटर स्क्वेअर बेटा, कारण डिस्प्लेसमेंट कितीदा आहे, दोनदा आहे. परत करंट काय असतंय, एम्पियर इंटू टाइम म्हणजे काय बेटा, सेकंड क्यूब. हे झालं युनिट. कुणाचं युनिट झालं बेटा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. मग मी इलेक्ट्रिक पोटेन्शियल पण इथं घेतो बेटा. कसं काढलं आपण, वर्क अपॉन चार्ज. आता इथं तुला अजून एक नोट करायचा पॉइंट बेटा, काय इलेक्ट्रिक पोटेन्शियल पीडी म्हटले काय. कधी कधी तुला याचा फॉर्म्युला सुद्धा विचारू शकतात. कशाचा, ईएमएफ चा. तू म्हणशील काय असतं सर हे, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स असतं बेटा. या ईएमएफ चा सुद्धा हाच फॉर्म्युला असतो. कोणता, वर्क अपॉन चार्ज. मग या पोटेन्शियलचं आणि ईएमएफचं युनिट एकच असतंय. या सगळ्याला मिळून असं सुद्धा म्हणतात बेटा काय, व्होल्ट. आणि ते कॅपिटल व्ही ने डिनोट केलं जातं. ठीक आहे. मग ईएमएफ मध्ये सुद्धा व्होल्ट मध्येच असतो आणि पीडी सुद्धा व्होल्ट मध्ये असतो. मग तू म्हणशील याच्यात डिफरन्स काय बेटा, हे पुढे बघायचं आपल्याला. ह्याचे सेपरेट चॅप्टर आहेत आपल्याला. करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये हे सगळं तुला डिटेल मध्ये येणार आहे. सध्या आपलं भाग काय, आपलं मेन इंटेन्शन काय, फक्त डिफरंट फिजिकल क्वांटिटीचे युनिट काढायचे. एवढंच आपलं काम आहे, शिकायचं नाही. ईएमएफ काय असतंय आणि पीडी काय असतं हे पुढे शिकायचं आपल्याला. ओके चल आता पुढच्या क्वांटिटीकडे. पुढची क्वांटिटी कोणती बघ बेटा. आता पोटेन्शियल झालं. पोटेन्शियल वर डिपेंड अजून एक क्वांटिटी असते जी तू शाळेमध्ये स्टडी केलेलीस, ऐकलेलीस बेटा. कोणती, करेक्ट आहे, रेजिस्टन्स आहे बेटा. आता रेजिस्टन्स कशाने डिनोट करतो बेटा आपण, आर न. रेजिस्टन्स इज डिनोटेड बाय आर. तू म्हणशील सर याचा फॉर्म्युला काय असतो, थोडस शाळेत जा बेटा. ज्या बी लोकांनी तुला सायन्स शिकवलं असेल त्या तुझ्या फिजिक्सच्या सरांनी, म्हणजे सायन्सच्या सरनी तुला सांगितलं असेल बेटा व्ही काढायचा आहे तर ओहम्स लॉचा ट्रायंगल आठव. हा शाळेमध्ये झालेला भाग आहे, कुठून आणायला सर म्हणू नको. ओहम्स लॉचा ट्रायंगल तुला तुझ्या सरांनी शिकवलेला आहे की बाबा रे हा एक ट्रायंगल घे, त्याचे 3 भाग कर, 1 2 3 झाले. आणि तुला असं सुद्धा शिकवलंय, ओहम्स लॉ शिकला ना बेटा तू. हा ओहम्स लॉ शिकवताना तुझ्या सरनी तुला सांगितलेलं आहे हा ट्रायंगल, ओहम्स लॉचा ट्रायंगल असा तयार कर. कसा केला बघ, ट्रायंगलचे 3 भाग केले, वरी व्ही लिहिला, खाली आय आर लिहिला. तू म्हणशील असं का लिहायचं सर, चांगलं दिसतं म्हणून लिहायचं का, नाही बेटा. ह्याच्यात आपला ओहम्स लॉ लक्षात राहतो. कसा, तुला जर व्ही पाहिजे असेल, व्ही मीन्स व्हॉट, पोटेन्शियल डिफरन्स, तर तू त्याला झाकून टाक बेटा. व्ही चा फॉर्म्युला तयार झाला. व्ही इज इक्वल टू काय सांगायलंय, आय आर. तुला आर माहिती बेटा पाहिजे, याला झाकून टाक. आर चा फॉर्म्युला व्ही बाय आय. तुला आय पाहिजे बेटा, याला झाकून टाक. आय चा झाला व्ही अपॉन आर. ऍक्च्युअली ओहम्स लॉ आपला असा होता, व्ही इज इक्वल टू आय आर. मग बेटा आता हे आठव आणि ह्या आर चं युनिट काढ. चल मी काढत आहे. मला आर पाहिजे बेटा, झाकून टाकलं. याला काय आलं, आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय असं आलं. सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आय असा फॉर्म्युला लिहिला.
आता म्हणू नकोस बेटा सर हे कुठून लिहिलं, हे शाळेतलं काम आहे बेटा. ओहम्स लॉ तू शिकलेला आहेस. आता तुझ्या सरांनी तुला सांगितलं का नाही मला नाही माहिती, पण हे सांगितलेलंच असतं जवळपास. प्रत्येक सर सांगतात, फक्त तुम्ही ऐकत नाही तुम्ही. तर आता हे लक्षात ठेवा, हा ओहम्स लॉचा ट्रायंगल असतो. ठीक आहे, चल बेटा आता पुढे जाऊ आपण. मग बघा आता व्ही म्हणजे कोण आहे, पोटॅन्शियल आहे. पोटॅन्शियलला कसं फोडता येतं बेटा, वर्क अपॉन चार्ज. हे बेटा हे करंट फंडामेंटल आहे म्हणून मी त्याला बाजूला सांगतो. ह्या व्ही ला काय लिहिता येतंय, तर व्ही ला असं लिहिता येतंय वर्क डिवायडेड बाय चार्ज, असं लिहू शकतो आपण. ठीक आहे, बघा आता हे पण फंडामेंटल नाही, हे पण फंडामेंटल नाही. सो वी कॅन राईट 1 अपॉन दिस करंट इंटू वर्क मीन्स काय असतं बेटा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय चार्ज मीन्स काय असतं बेटा, इट इज द करंट इंटू टाइम, असा फॉर्म्युला असतो त्याचा. ठीक आहे, चल बेटा फोर्स फंडामेंटल आहे का, नाही. इथल्या बाकी सर्व क्वांटिटीज फंडामेंटल. चेक कर, डिस्प्लेसमेंट फंडामेंटल, टाइम फंडामेंटल, करंट फंडामेंटल. मग मी असं करतो, या सगळ्या फंडामेंटल एका साइडला लिहितो बाजूला काढून. हे करंट बेटा कितीदा आला करंट, दोनदा. इथे एकदा याचा स्क्वेअर. हा टाइम ऍज इट इज झाला. आणि या फोर्सला कसं लिहितो बेटा, तुला पण माहिती कसं लिहायचं, मास इंटू ऍक्सलरेशन. करेक्ट आहे, बरोबर ओळखलंस. मग बेटा आता याला आठव, ऍक्सलरेशन फंडामेंटल नाही, कसं लिहिणार मग, आठवलं तुला, काय आठवलं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर. करेक्ट आहे ते. सो वी कॅन राईट दिस डिस्प्लेसमेंट, मास फंडामेंटल आहे बेटा, मी त्याला इकडे घेतो, हे मास डिवायडेड बाय करंटचा काय झाला, स्क्वेअर असेल बेटा, इंटू हे टाइम विल बी ऍज इट इज. हे ऍक्सलरेशन कॅन बी रिटर्न ऍज काय झालं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम स्क्वेअर, असं लिहिता येऊ शकतं त्याला. ठीक आहे, मग आता बघ बेटा, ऑल क्वांटिटीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे या सगळ्यांना एकत्र लिहितो. कसं लिहिता येईल, हे डिस्प्लेसमेंट दोनदा आहे बेटा, तर काय आलं मी, हे डिस्प्लेसमेंट स्क्वेअर इंटू काय वरी मास डिवायडेड बाय करंटचा काय बेटा स्क्वेअर आहे, आणि इंटू टाइम किती वेळा झाला, तर बघ बेटा इथं एकदा आणि इथं दोनदा, म्हणजे टाइमचा क्यूब असेल. एकदा सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी मिळाल्या बेटा की तुला काम सोपं आहे. कसं सोपं आहे, याचं युनिट बनवशील बेटा. आता काय झालं, डिस्प्लेसमेंटचं मीटर स्क्वेअर, मासचं केजी, करंटचा असेल एम्पियर स्क्वेअर, आणि टाइम म्हणजे सेकंडचा क्यूब. सो दिस इज द एसआय युनिट ऑफ कुणाचं झालं, रेजिस्टन्स. पण आठव बेटा, शाळेत तो रेजिस्टन्सला काय युनिट लिहित होतास, तर ओहम. बरोबर आठवलं तुला, काय युनिट आहे याचं, ओहम आहे. म्हणून याला कंबाईनली काय म्हणतात, ओहम. एवढा सगळा पसारा लिहित बसण्यापेक्षा त्याला ओहम असं आपण लिहून टाकतो बेटा. ठीक आहे, आता पुढची जी क्वांटिटी का बेटा, हे मी तुझ्यासाठी दिलोय, ही तुला होमवर्क म्हणून घ्यायची. हे बाकीचं सगळं तुला लिहून त्याचा फोटो काढून मला पाठवायचा आहे. बट हे पुढची जी क्वांटिटी दिलोय ती तुला घरी सोडवायची आणि तुला मला त्याचं युनिट काढून दाखवायचंय. त्याचं उत्तर मी तुला आत्ताच सांगायला, किती असावं, याच्या उलट उत्तर यावा. उलट म्हणजे कसं, हा खालचा भाग वर आहे आणि वरचा भाग खाली यावा. बघ बेटा, पुढची क्वांटिटी नोट करून घेतो. काय काढलं आपण आता, रेजिस्टन्स काढला होता. मग रेजिस्टन्सचं पण युनिट बनवलं बेटा. कसं युनिट बनलंय, तर तुझ्या लक्षात आले, ओके, रेजिस्टन्स आर इज इक्वल टू काय होता, व्ही अपॉन आय, असा फॉर्म्युला होता त्याचा. ठीक आहे, चला याचा काढलं. आता याच्यावर फ्री असणारी पुढची क्वांटिटी बेटा, हे तुला मी मुद्दाम बाजूला असं लिहिलं. काय लिहिलं, HW मीन्स व्हॉट, ह्याचं युनिट तुला घरी काढायचंय बेटा. पुढची जी क्वांटिटी मी मुद्दाम असं लिहितो, त्याला काय म्हणायचं, कंडक्टन्स. कंडक्टन्स के ने डिनोट करतात बेटा, आणि हा असतो रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. याला कसं वाचायचं बेटा, 1 अपॉन आलं की म्हणजे काय, रेसिप्रोकल. पुन्हा एकदा म्हणशील बेटा, 1 अपॉन मीन्स व्हॉट, इट इज द रेसिप्रोकल. रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टन्स. येतं लक्षात तुझ्या, रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स इज कॉल्ड कंडक्टन्स. ठीक आहे, मग आता बघ बेटा, रेसिप्रोकल म्हणजे काय, इथं जो आर होता त्याला फक्त उलट करायचं. काय होता आर इथं, व्ही बाय आय. तर आता याला असं लिहायचं आपण, आय बाय व्ही. म्हणजे के कसा असतो, आर च्या उलटा असतो बेटा. 1 अपॉन आला की त्याला रेसिप्रोकल वाचायचं. मग के काढा म्हणजे 1 अपॉन आर काढा. 1 अपॉन आर काढा म्हणजे काय, आर चा फॉर्म्युला फक्त उलटा करून टाका. का व्ही बाय आय ला काय केलं बेटा, आय बाय व्ही. मग हे तुम्ही घरी काम करणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाळानो. राहिलेला भाग उद्या असेल. आणि मी पुन्हा पुन्हा सांगत आहे तुम्हाला की सगळं असाइनमेंट व्यवस्थित तयार करा बेटा. आज आपण जेवढा विभाग सोडवला तो तुमच्या वहीमध्ये उतरवा.
त्याचा वहीचा फोटो काढा आणि ते असाइनमेंट मला सेंड करा माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती. ठीक आहे बेटा. पुढच्या 2-4 दिवसात आपल्याला ऑनलाईन एक्झाम घ्यायची. त्याच्यात काय विचारणार आपण MCQs असते. ते एक्झाम कशी द्यायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवणार आहे. पण सध्या फक्त तुम्ही लक्षात घ्या, आधी ऍप डाउनलोड करा आणि मी जे रोज शिकवतोय ते युनिट काढायचे शिका तुम्ही बेटा. मी युनिट काढायला एवढा वेळ का घालवायला तुमचा, कारण बेटा याचं कारण असं आहे की पुढे आपल्याला डायमेन्शन शिकायचे आणि त्याच्यासाठी युनिट काढता येणं म्हणजे फॉर्म्युला लिहिता येणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे बेटा. मग तुम्हाला सर्वांना या सर्व फॉर्म्युलेची लिस्ट करायची आणि पुढच्या 2-4 दिवसात जी आपली एक पहिली ऑनलाईन एक्झाम होणार आहे बेटा, या एक्झामची तुम्हाला तयारी करायची. हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. जसे जसे तुम्हाला या एक्झाम मध्ये मार्क्स पडत जातील बेटा, तसं तुम्हाला वाटेल की आपल्याला फिजिक्स जमायला लागले थोडं थोडं. ठीक आहे. आज आपण थांबू बेटा.